आमचे दोन्ही साथीदार सर्वांना वंदन करू. प्रतिवर्षी येणारा उत्सव कधीतरी हनुमान जयंतीच्या दिवशी सुरू होतो, कधीतरी आदल्या दिवशी होतो. आणि त्या उत्सवाच्या निमित्तानं असलेली जी काही जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार देवांचं आगमन इथं झाल्यानंतर पुराण, मग पालखी प्रदक्षिणा आणि आता कीर्तन. ही कीर्तन सेवा सर्वांना मिळून भगवान प्रभू रामेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. आज पहिला दिवस असल्यामुळे भगवान मंगलमूर्तींचा त्यामध्ये वर्णन आलंय, गणपतींचं वर्णन आलंय. असा एक अभंग पूर्वपत्या करता शांती ब्रह्म म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ महाराज त्यांचा एक अभंग नमन माझे गजवदना सर्व भावे सर्व चरणा गौरी हराचा कुमन नाम त्याचे नंबोदर विघ्ने निवारी क्षणाचा ऐसा देव एक दंत आणि एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन नमन माझे गजवदना सर्व भावे सर्व चरणा. आपल्याकडे अशी पद्धत आहे, कुठचंही कार्य असलं तरी त्या कार्यामध्ये पहिल्यांदा मंगलमूर्तींचं स्मरण केलं जातं. कधी आपल्या देवघरात एखादी पूजा असो, नाहीतर बांधकाम क्षेत्र असो, कुठचंही कार्य असलं तरी त्या कार्यामध्ये आम्ही पहिल्यांदा मंगलमूर्तींचं स्मरण, त्यांची पूजा केली जाते. आरंभिता मंगल कार्यकारी आदि तुझे मूळ पद्धती विद्यारंभे द्वारे प्रवेशे जगवेदना संग्रामे संगणे प्रेम विवस्वस्य नायते. पहिल्यांदा त्यांची पूजा केली जाते. मध्ये विवाह कार्य असतो, विद्यारंभे विवाहे विद्येचा आरंभ असतो किंवा विवाह असतो, प्रवेश असतो, कुठेतरी बाहेर पडायचं असेल, प्रवासाला जायचं असतो. प्रवेश संग्रामे संकटे कशा करता पूजा हो, जे कार्य हातामध्ये घेतलंय ते कार्य निर्विघ्नपणानं पूर्ण व्हावं याच्याकरता. म्हणून त्यांचं वर्णन करताना कसं करून ठेवलं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ही झाली स्तुती. वक्रतुंड कसे आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आणि पुढे प्रार्थना निर्विघ्नं कुरुते देव सर्व कार्येषु सर्वदा. हातामध्ये जे मी कार्य घेईन, जे काम घेईन ते निर्विघ्नपणाने पार पाडते. म्हणून नाथ महाराज सुद्धा आजच्या काळातून भगवान मंगलमूर्तींचा नमस्कार करतात. गजवदना
सच्चिदानंद